सादर करीत आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा. लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर. ऐकूया एपिसोड 25 भाग 80. भल्या सकाळी उठून तात्या मळ्याकडे निघून गेले आणि तो निरोप फुलेवाड्यात येऊन धडकला. सदाशिवरावांची प्रकृती रात्रीपासून अचानक अत्यवस्थ झाली होती. काकूंनी दुसरा घोडा काढायला सांगून गोविंदाला मांजरीला पाठवलं आणि त्या स्वतः गोवंड्यांच्या वाड्याकडे निघाल्या. तसं पाहिलं तर गेले अनेक महिने सदाशिवराव अंथरुणाला खिळून होते. त्यापूर्वी अनेक वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन अध्यात्माचा मार्ग धरला होता. त्यांच्याबरोबरच सरस्वतीबाईंचंही सार्वजनिक कार्य थांबलं होतं. शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणासाठी तळमळणारे, सार्वजनिक काकांसोबत स्वदेशीचं व्रत घेणारे, हिंदुस्थानच्या महाराणीला मानपत्र देण्यासाठी सभा भरवणारे सदाशिवराव इतके बदलावे हे एक कोडच होतं. अनिष्ट चालीरीतींवर तुटून पडणारा, याच धर्मानं माझ्या बहिणीचा बळी घेतला, तिला सती जायला भाग पाडलं म्हणून दुःख करणारा, त्यापायी ख्रिस्ती धर्माकडे ओढला गेलेला आपला हा मित्र एवढा बदलावा याचं तात्यानंही फार आश्चर्य वाटलं. रात्रंदिवस ते वाड्यासमोरच्या आवारातील वडिलांच्या समाधीजवळ बसलेले असत. आपला संपूर्ण वेळ ध्यानधारणा, जपतप यातच खर्च करीत. गुरुकृपेच्या ध्यासानं त्यांना जणू वेडं केलं होतं. भक्तिमार्गानं मोक्ष मिळवायचा तर गुरुकृपेचा आशीर्वाद हवाच, परंतु योग्य असा गुरु मिळत नव्हता. एके दिवशी त्यांना साक्षात्कार झाला. गुरु महाराजांनी म्हणे स्वतःच स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की मी एरवड्याला वेड्यांच्या इस्पितळात आहे. सदाशिवराव सकाळी उठून एरवड्याला गेले आणि गुरु महाराजांना सोबत घेऊनच घरी आले. त्यांच्या या गुरुंना काळबुवा म्हणत. त्यांचं खरं नाव गाव कधीच कोणाला कळलं नाही. दर्शनासाठी आलेल्या लोकांना ते शिवीगाळ करीत आणि मधूनच काळ आला म्हणून मोठ्यानं ओरडत. त्यावरूनच त्यांना काळबुवा हे नाव पडलं होतं. स्वतः सदाशिवराव काळबुवांची फार सेवा करीत. गावातले अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येत, परंतु गुरुसेवेचं पुण्य सदाशिवरावांना फार दिवस लाभलं नाही. काही दिवसांनी काळबुवा मरण पावले, परंतु सदाशिवरावांचा शोध थांबला नाही. ते पुन्हा गुरुच्या शोधात निघाले. मग काशीनाथ बुवा नावाचे दुसरे गुरु त्यांना मिळाले. सदाशिवराव आता या नव्या गुरुच्या भजनी लागले, परंतु एके दिवशी या गुरूंचीही संगत सुटली. त्याला कारण मात्र वेगळंच घडलं. आपल्या गुरूंसोबत सहकुटुंब पंढरपूरच्या यात्रेला गेलेले सदाशिवराव अचानक पुण्याला निघून आले. पंढरपूरच्या मुक्कामात गुरूंचं अनैतिक वर्तन पाहायचं दुर्दैव त्यांच्यावर ओढवलं होतं. अशा गुरूचं तोंडही पाहायचं नाही असं ठरवून ते घरी निघून आले होते. या सर्व घडामोडीनंतर ते अंथरुणावर पडले, ते पुन्हा न उठण्यासाठीच. त्यात प्रोफेसर केरोनाना छत्रे यांच्या निधनानं त्यांच्या मनावर मोठाच आघात झाला. नानांच्या अंत्यविधीसाठी जाऊन आल्यापासून त्यांनी एकच धोशा लावला होता, नाना गेले, आता आम्हीही जाणार. शेवटी तेच घडलं. नानांचा जिवलग मित्र नानांच्या पाठोपाठ निघून गेला. गोवंड्यांच्या वाड्यात पाय ठेवताना काकूंच्या मनात सगळा भूतकाळ जागा होई. ज्योतीची शाळा काही दिवस या वाड्यातही भरली होती. सावित्री नावाची एक धीट मुलगी त्या शाळेवर शिकवायला यायची. सदाशिवराव मुलांना पाट्या पुस्तकं देत, सरस्वतीबाई घरातून खाऊ आणून देत. त्याच काळात त्यांची आणि सरस्वतीबाईंची मैत्री अधिक दृढ झाली होती. त्यातूनच पुढं दोघा मैत्रिणींना स्त्रीवर्गात जागृती घडविण्याच्या कल्पना सुचल्या होत्या. कालांतरानं दोघा मित्रांच्या वाटा वेगळ्या झाल्या, परंतु म्हणून दोन्ही घरातला ऋणानुबंध कधी संपला नाही. दोघा मैत्रिणींच्या स्नेहसंबंधात कधी अंतर पडलं नाही. सरस्वतीबाई पतीच्या अंथरुणाजवळ बसून होत्या. चिंताक्रांत गौर चेहरा जागरणाने ओढला गेला होता. काकूंना पाहताच त्यांना भडभडून आलं, तरीही अश्रू आवरून त्या तशाच बसून राहिल्या. काकू त्यांच्या शेजारी जाऊन बसल्या. बैठकीत माणसांची गर्दी वाढू लागली. माणसं येत होती. मूकपणे जागा मिळेल तिथं बसत होती. शेवटचा क्षण जवळ येत होता. प्रत्येकाच्या मनात कालवाकालव सुरू होती. निरोप मिळताच तात्या येऊन पोचले. अंथरुणाजवळ बसून त्यांनी मित्राचा हात हाती घेतला. सदाशिवरावांनी डोळे उघडले. चेहऱ्यावर मंद स्मित झळकलं. जणू याच क्षणासाठी सदाशिवराव थांबले होते. तात्यांचं हृदय हललं. सदाशिवरावांचे ओठ हलत होते.
त्यांना काहीतरी बोलायचं असावं, पण शब्द फुटत नव्हता. डोळ्यांची उघडझाप चालली होती. पाहता पाहता श्वास मंद झाला. एकदा मिटलेले डोळे पुन्हा उघडले नाहीत. सरस्वतीबाईंनी हंबरडा फोडला. काकूनी त्यांना गळ्याशी धरलं. कुटुंबाचा आक्रोश सुरू झाला. अंत्यदर्शनासाठी लोकांची रीघ लागली. सार्वजनिक सभेचे लोक अंत्ययात्रेची तयारी करत होते. सत्यशोधक त्यांना मदत करत होते. रावसाहेब रानडे, लोकहितवादी, सीताराम पंत चिपळूणकर, कृष्णाजी पंत नूलकर अशी कितीतरी माणसं अंत्ययात्रेत सामील झाली. अंत्ययात्रा ओंकारेश्वरावर पोचली तेव्हा संध्याकाळ होऊन गर्द अंधार पसरू लागला होता. चितेच्या ज्वाळा तो अंधार खाण्यासाठी जिभल्या चाटत उसळल्या. अंत्ययात्रेसाठी आलेले लोक हळूहळू घराकडे परतू लागले. रात्री 2 घास खाऊन तात्या अंथरुणावर पडले. घाटावर जळत असलेली मित्राची चिता अजूनही तशीच दिसत होती. त्या ज्वाळा अजूनही तशाच डोळ्यापुढे लवलवत होत्या. मिशन शाळेत शिकत असतानाचे ते दिवस तात्यांना आठवत होते. एक एक वेळ डोक्यात घेऊन फिरायचे ते दिवस. ख्रिस्ती धर्म स्वीकारून हिंदू धर्माला लाथ मारावीशी वाटे, तर कधी बंडवाल्यांमध्ये सामील होऊन इंग्रजी राज्य उलथून टाकावंसं वाटे. लहुजीबुवांच्या तालमीत चालणारी ती गुप्त खलवत ऐकून चौघा मित्रांच्या अंगात वीरश्री संचारत असे. टॉमस पेनची पुस्तकं वाचायला मिळाली नसती किंवा बाबा साने यांच्यासारखी माणसं भेटली नसती तर कदाचित काही वेगळंही घडून गेलं असतं. त्यावेळी बेग चाचा, डॉक्टर मिचेल, रेव्हरंड मिचेल, अर्स्किन पेरी, मेजर कँडी, राम बाळकृष्ण जयकर, दादोबा पांडुरंग यांच्यासारखी माणसं भेटत गेली. केशवराव भवाळकर, अण्णासाहेब चिपळूणकर, जगन्नाथ सदाशिवजी यांच्यासारखी माणसं येऊन मिळाली. त्या वाटचालीत कधी सदाशिवरावांशी मतभेद झाले, भांडणंही झाली. ज्यानं त्यानं आपला मार्ग निवडला, पण मैत्रीचं नातं कधी तुटलं नाही. आंतरिक जिव्हाळा कधी आटला नाही. दोन्ही घरातलं हे नातं शेवटपर्यंत टिकून राहिलं. मतभेद हे मतभेदच राहिले. त्यांना वैयक्तिक भांडणाचं स्वरूप आलं नव्हतं. सार्वजनिक सभेचं काम करत असताना ते अनेकदा सत्यशोधक समाजाच्या बैठकींना येत. त्यांनी समाजाचं सदस्यत्व स्वीकारलं नाही, परंतु त्यांना समाजाच्या कार्याविषयी आस्था होती. ज्योतिरावांनी महारमांग मुलांच्या शाळेतून लक्ष काढून घेतल्यावर त्या शाळा त्यांनीच सांभाळल्या आणि त्यानंतर सार्वजनिक सभेचं काम सुरू झाल्यावर त्या शाळा त्यांनी सरकारी शिक्षण खात्याकडे सुपूर्त केल्या. त्यांची व्यावसायिक कारकीर्दही तशीच नेकीची आणि सचोटीची राहिली. शिक्षक, कारकून अशा काही नोकऱ्या केल्यावर ते इमान कमिशन खात्यात गेले आणि सलग 23 वर्ष नोकरी करून सन्मानानं निवृत्त झाले. नोकरीतून निवृत्त झाल्यावर सार्वजनिक सभेच्या कामाला त्यांनी वाहून घेतलं, परंतु गेल्या काही वर्षापासून त्यांनी सर्वच गोष्टीतून लक्ष काढून घेतलं होतं. ते पूर्ण अध्यात्ममार्गी झाले होते. एकेकाळी ख्रिस्ती धर्माकडे झुकलेल्या सदाशिवरावांनी स्वतःला अध्यात्माच्या गूढ डोहात झोकून दिलं होतं. एक मनस्वी जीवन प्रवासाचा अकाली अस्त झाला होता. मित्राच्या आठवणींनी तात्यांना दुःखाचा कड आवरला नाही. गेल्या 6 महिन्यापासून अप्रिय घटनांनी जणू पाठलागच सुरू केला होता. नगरपालिकेच्या निवडणुकीत 2 ठिकाणी उभं राहूनही तात्यांना अपयश आलं होतं. त्यानंतर थोड्याच दिवसांनी चिमणा आई सोडून गेली होती. आईनं माळवं विकून गुजराण केली, परंतु कोणावर भार टाकला नाही. कसबा पेठेतल्या घरात ती एकटीच राहायची. वाळला तुकडा ओला करून खाल्ला, परंतु तात्यांचाही हट्ट कधी मानला नाही. आपल्या मार्गावर आई चालू शकली नाही, तिला ते शक्यही नव्हतं, परंतु याच कारणामुळे तिने आपल्यापासून दूर राहावं ही खंत तात्यांच्या मनाला कायम टोचत राहिली. आई गेली तेव्हा ते इतके रडले की त्यांची समजूत घालायचंही या कोणालाही झाला नाही. सगुण आऊंच्या जाण्यानंही ते एवढे रडले नव्हते. दुःख करत बसायला वेळ नव्हता. पुण्याची हवा पुन्हा ढवळून निघाली होती. पंडिता रमाबाईंनी लंडन मुक्कामी बाप्तिस्मा घेतला होता. धर्म मार्तंडांची तोंडं पाहण्यासारखी झाली. त्यांनी रमाबाई बाटली म्हणून आक्रोश सुरू केला. वर्तमानपत्रांचे रकाने भरून वाहत होते. तात्यांचे शब्द खरे ठरले. उशिरा का होईना रमाबाईंना हिंदू धर्माचं खरं स्वरूप समजलं होतं. गावात कृष्णरावांच्या नेतृत्वाखाली दीनबंधू सार्वजनिक सभा स्थापन करायचं चाललं होतं. शेतकऱ्यांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोचवणं हेच तिचं मुख्य धोरण असणार होतं. तिकडं बडोदा सरकारनं शेतकऱ्याच्या असूडाची अंमलबजावणी सुरू केली.
संस्थानात जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले अधिकारी नेमले जाऊ लागले. शेतकऱ्यांच्या हिताची विशेष काळजी घेतली जाऊ लागली. केदारेश्वराच्या देवळाजवळ हजारो हिंदू मुस्लिम पंडितांनाही खिचडी वाटली जात असे. ती प्रथा बंद झाली. खिचडीवर खर्च होणारा सालीना 30 लाखांचा ओघ शिक्षणाकडे वळवला होता. बडोदा संस्थानात स्त्री शिक्षणाला चालना मिळाली. मुलींसाठी सर्वत्र स्वतंत्र शाळा सुरू झाल्या. आता बडोद्याहून बडोदा वत्सल हे नवं पत्र निघू लागलं. रामजी संतूजी आवट्यांनी आणि यंदे शेठजींनी शेतकऱ्यांचा कैवारी बंद करून आपला मुक्काम बडोद्याला हलवला. एके दिवशी बडोद्याहून आनंदाची बातमी देणारं एक पत्र आलं. पत्र वाचताना तात्यांच्या मनावर काळवंडून आलेले दुःखाचे ढग विरून गेले. रामचंद्रराव धामणसकरांची नायब सुभे या नव्या पदावर नियुक्ती झाली होती. खुद्द मामा परमानंद यांनी दिवाण बहादूर शहाबुद्दीन काझी यांच्याकडे त्यांची शिफारस केली होती. बडोदा संस्थानात सत्यशोधक समाजाला राजमान्यता मिळाली होती. तात्यांनी महाराजांना पत्र पाठवलं. त्या काव्यरूप पत्रात त्यांनी लिहिलं, येऊ द्या दया मना भटे केली दैना, विद्याबंदी मूळ पाया केला दैन्यवाणा, आर्याजीने शूद्रा आणिला खरा पशुपणा, फुले ज्योतिराव सयाजी रायाला करीतो प्रार्थना, वाहत्या गंगेमध्ये एकदा हात का धुवाना. तिकडं जुन्नर ओतूर परिसरात पुन्हा एकदा सावकारशाही विरुद्ध रान पेटलं. भाऊ पाटील शेतकऱ्यांचं नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील ही आशा वाटू लागली आणि ब्राह्मणी वृत्तपत्रांनी उचल खाली. सावकार हे शेतकऱ्यांचे हितचिंतक असल्याचा कांगावाखोरपणा सुरू झाला. उलट्या बोंबा मारणारी तोंडं ठेचून काढायला पाहिजे होती. शेतकऱ्यांना जागं केल्याशिवाय ते शक्य नव्हतं. तात्या अंतर्बाह्य पेटून उठले. भाऊ पाटलांनी जुन्नर ओतूर परिसरातल्या शेतकऱ्यांची विराट सभा घ्यायचं ठरवलं. पुन्हा एकदा आंदोलन भडकण्याची शक्यता दिसत होती. एके दिवशी भाऊ पाटलांचा सांगावा घेऊन माणूस आला आणि तात्यांनी ताबडतोब ओतूरला जायची तयारी केली. भाग 81. तात्यासाहेब फुले ओतूरला आले असल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळ्या पंचक्रोशीत पसरली. तात्यांना भेटायला, त्यांना आपली गाऱ्हाणी सांगायला लोकांची रीघ लागली. भाऊ पाटील म्हणाले, तुम्ही असूड लिहिताना दिलेला इशारा खरा ठरला. शेतकरी फार संतापले आहेत. आम्ही पूर्वीसारखाच मोठा उठाव घडवून आणणार आहोत. तात्या म्हणाले, उठाव झालाच पाहिजे, परंतु त्याला योग्य दिशा पाहिजे. देशभक्तीचं वेळ डोक्यात घेतलेले माथेफिरू लोक त्याचा फायदा घेतील. आज शेतकऱ्याचा मुख्य शत्रू त्याच्या छातीवर बसलेला सावकार हाच आहे. सर्वांचा सांपत्तिक दर्जा सारखा व्हायचा असेल तर आधी ही सावकारशाही नेस्तनाबूत झाली पाहिजे. गावोगाव लहान मोठ्या सभा सुरू झाल्या. जुन्नरला शेतकऱ्यांची विराट सभा होणार असल्याचे सांगावे हातोहात पोचवले जाऊ लागले. त्या दिवशी हजारो शेतकरी सावकारांच्या रागलोभाची पर्वा न करता जुन्नरच्या वाटेला लागणार होते. विराट सभेचा तो दिवस उजाडला. जुन्नर गावाबाहेरच्या विस्तीर्ण मैदानावर 15-16 हजारांचा जनसमुदाय जमला होता. मारुतीच्या पारावर 4 घोंगड्या अंथरून व्यासपीठ तयार केलेलं होतं. समोर श्रोत्यांना बसायला बिछाईती घातल्या होत्या. गावोगावहून आलेले लोक जागा धरून बसत होते. आज त्यांना तात्यासाहेब फुलेंची सभा ऐकायची होती. अनेक लोक सभा पाहायला आले होते. सभा म्हणजे काय असतं हेच त्यांना माहीत नव्हतं. एक माणूस बोलतो आणि बाकीचे लोक गप्प बसून ऐकतात. एवढं ऐकलं होतं, तसं आपण करायचं. भाऊ पाटील सांगतील, तात्यासाहेब फुले सांगतील ते ऐकून घ्यायचं, त्याप्रमाणे करायचं. ती माणसं जे काय सांगतील ते आपल्या भल्यासाठी सांगतील, एवढी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधलेली होती. लोक आतुरतेनं सभा सुरू होण्याची वाट पाहत होते. सभेला कुणबी मराठे शेतकऱ्यांखेरीज कितीतरी मुस्लिम ख्रिस्ती बांधव आणि सरकारी अधिकारी आलेले होते. सभेची तयारी होताच जुन्नरकर शेटे तात्यासाहेब फुले, भाऊ कोंडाजी, बाळाजी कुसाजी यांना घेऊन व्यासपीठाकडे आले. तो विराट जनसमुदाय शांत बसला होता. झाडाचं पान हललं तरी आवाज येईल एवढी शांतता पसरली होती. प्रथम भाऊ कोंडाजी बोलले, माझ्या शेतकरी बंधूंनो, सर्वांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात त्यांनी बोलायला सुरुवात केली. हा देश मुळात शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आहे, परंतु तोच शेतकरी आज सावकारांचा, शेठजींचा, भटजींचा गुलाम झाला आहे. त्याला धर्माचं ज्ञान नाही, विद्येचा गंध नाही. जो धर्म समाजातल्या बहुसंख्य लोकांना शूद्र, अतिशूद्र समजून दूर ठेवतो,
त्या धर्माचा मतलबीपणा ओळखून आम्ही सार्वजनिक सत्यधर्म स्वीकारला आहे. महान धर्मसुधारक मार्टिन ल्युथर यांनी ज्यावेळी अन्यायी धर्माविरुद्ध बंड केलं त्यावेळी त्यांना खरा पाठिंबा दिला तो शेतकऱ्यांनीच. सर्व सत्यधर्मी होतील, विद्येने संपन्न होतील, त्या दिवशी मतलबी धर्माच्या ढोंगी दलालांची फजिती व्हायला वेळ लागणार नाही. आणखी काही प्रसंगोचित विचार मांडून त्यांनी आपलं भाषण आवर्त घेतलं. त्यांच्यानंतर तात्या बोलायला उभे राहिले. एवढा प्रचंड जनसमुदाय पाहून त्यांना खूप आनंद झालेला होता. ते म्हणाले, माझ्या शेतकरी बांधवांनो, आज भूपती इंग्रजांपेक्षा भूदेव ब्राह्मणांची सावकारशाही हाच आपला खरा शत्रू आहे. हल्ली हिंदुस्थानभर आर्य किंवा ब्राह्मण म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते इराणातून येथे आलेत. प्रल्हादाचा नातू महाप्रतापी बळीराजाचा पराभव करून त्यांनी या देशातील प्रजेला आपले दास केले. त्यांना नाडण्यासाठी मनुसंहितेची रचना केली. तिला धर्माची पुटे देऊन तिचा जनात प्रसार केला. ती प्रजा म्हणजेच आम्ही शूद्रातिशूद्र लोक. त्यांच्या कुटील कारस्थानांमुळेच आम्ही हर प्रकारची दुःखे भोगत आहोत. आम्हाला छळावे, त्रस्त करावे, जीवानिशी मारावे हाच त्यांचा इतिहास आहे. पेशवाईचा शेवटचा कुलदीपक बाजीराव याच्या कारकिर्दीचा अंत होईपर्यंत काय घडत होते? एखादा शेतकरी सारा भरायला चुकला तर त्याला उन्हात उभे करून त्याच्या पाठीवर धोंडा ठेवला जात असे. त्याच्या बायकोला त्याच्या पाठीवर बसवून खालून मिरच्यांची धुरी दिली जात असे. देशोदेशी प्रजेस कोण जास्त दुःख देतो याची तुलना करून पाहिली असती तर पहिले बक्षीस पेशवाईलाच मिळाले असते. प्रजेला कोणकोणत्या मार्गांनी जास्तीत जास्त छळता येईल याचाच अभ्यास हे लोक करीत असावेत असे वाटते. प्रजेने राबावे आणि यांनी ऐतखाऊ बनून मेजवान्या झोडाव्यात हीच त्यांची करणी आहे. राज्य करणे म्हणजे प्रजेला दुःख देणे, मारणे, छळणे आणि लुटणे असाच अर्थ ते समजत असत. या दुष्टांचे राज्य जाऊन दयाळू परमेश्वराच्या कृपेने इंग्रजी राज्य आले आहे. सरकारच्या न्यायीपणामुळे प्रजेस पूर्वीच्या भटशाहीत जे जुलूम सहन करावे लागत त्यातून तिची सुटका झाली आहे. क्षणभर थांबून तात्यांनी आत्मविश्वासाने श्रोत्यांवरून नजर फिरवली. आपलं म्हणणं त्यांना पटलं आहे, कळत आहे हे लक्षात येताच त्यांचा कणखर आवाज पुन्हा गरजू लागला. बंधूनो, कंपनी सरकारचे राज्य ही आपल्या उन्नतीची एकमेव संधी आहे. इंग्रजांचे राज्य ही आपल्यावर झालेली ईश्वरी कृपा समजा. परमन्यायी इंग्रज सरकारने आमच्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. तलाव, कालवे इत्यादी शेती विकासाचे उपक्रम चालवले आहेत. हे पाहून कोणीही असेच म्हणेल की हे प्रभो, आम्हास हे राज्य चिरकाल असू दे. परंतु एके दिवशी त्यांनाही जावेच लागणार आहे. आम्हीच त्यांना त्यांच्या देशाची वाट दाखवू. सध्या लक्ष्मी द्रव्यहीन, मतिहीन भारतीय दादल्याला सोडून स्त्री जातीला बरोबरीचा मान देणाऱ्या आपल्या भावाकडे म्हणजे इंग्रजांकडे गेले. उद्या शेतकरी विद्वान झाले तर ते आपल्या खांद्यावर आसूड टाकून आपल्या घरलक्ष्मीला पुढे घालून घरी आणून नांदायला लावतील यात शंका नाही. सरकारला खरी भीती हीच आहे. म्हणूनच तेही शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण द्यायला तयार नाही. आता कोणाची वाट न पाहता आपणच आपल्या उन्नतीचा मार्ग शोधला पाहिजे. शूद्र समाजाच्या अंगात पूर्वीचे तेज निर्माण व्हायचे असेल तर आधी ब्राह्मणी गुलामगिरी झुगारून दिली पाहिजे. ब्राह्मणी भटपण आमच्या अज्ञ शेतकरी लोकात जास्त चालते. एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाला दान करताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? आमच्या मागे लागलेले हे दान धर्माचे लचांड म्हणजे त्यांची पोटे जाळायची खाशी सोय आहे. याचा खऱ्या धर्माशी काहीही संबंध नाही. उलट धर्माच्या नावाखाली असे ऐतखाऊ लोक पोसणे हाच खरा अधर्म आहे. शेतकऱ्याच्या घरी काही कार्य निघाले की ब्राह्मणांची पोळी पिकलीच म्हणून समजा. दानदक्षिणा म्हणून त्यांचं धान्य लुटतात. पूजेसाठी ठेवलेला सुपारीचा गणपतीसुद्धा घरी नेऊन फोडून खायला कडोसरीला बांधतात. नाहीतर त्याला विकून पैसा जोडतात आणि तोच पैसा पुन्हा शेतकऱ्याला कर्जाने देतात. असे देव विकून खाणारे सावकार तुम्ही कधी पाहिले होते? सरकारी नोकऱ्यांमध्ये शिरलेले भट ब्राह्मणसुद्धा आम्हाला छळायला टपल्यात. जिकडे जावे तिकडे ब्राह्मण. न्याय खाते घ्या, पोलीस खाते घ्या, पाहिजे ते खाते घ्या. सर्व सरकारी कचेऱ्या ब्राह्मणांनी गच्च भरलेल्या आहेत. कचेरीत आमची दाद लागत नाही, कोर्टात न्याय मिळत नाही आणि ऐशआरामी इंग्रज अधिकाऱ्यांचे या लाचखाऊ लबाडांकडे लक्ष नाही. लोक शांततेने ऐकत होते. मधूनच होणाऱ्या विनोदावर हसण्याची हलकीशी लाट उसळत होती तेवढेच.
एक माणूस बोलतो आहे आणि इतके लोक शांतपणे बसून ऐकत आहेत. ही गोष्ट अनेकांना मोठी अपूर्वाईची वाटत होती. सभा सभा म्हणतात ती हीच, हे अनेकांना आजच माहीत झालं होतं. अचानक मागच्या बाजूला बसलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. तिघे चौघे उठून उभे राहिले आणि ताडताड चालू लागले. लोक वळून वळून पाहू लागले. चुळबुळ सुरू झाली. तात्यांना हा अनुभव नवा नव्हता. भर सभेत बेशिस्तपणे वागणारे असे अनेक लोक त्यांनी पाहिले होते. असे लोक कधी नको ते प्रश्न उपस्थित करीत किंवा एखाद्या मुद्द्याचा प्रतिवाद सुरू करीत. परंतु हा अनुभव थोडा वेगळा होता. कुठलाही प्रतिवाद न करता ते लोक सरळ चालते झाले होते. त्यांच्या पेहरावावरून ते कोण आहेत हे वेगळं सांगायची गरज नव्हती. तात्या थांबले नाहीत. त्यांनी आपलं भाषण तसंच पुढे सुरू ठेवलं. अरे, ज्यांच्या श्रमावर सरकारी फौजफाटा, दारुगोळा, गोऱ्या कामगारांचा वाजवीपेक्षा जास्त ऐषाराम व काळ्या कामगारांचे वाजवीपेक्षा जास्त पगार, पेन्शनी आणि सोवळे चाव असून त्यास चार चौघात पानविड्यापुरता मान मिळू नये काय? अहो, जो सर्व देशातील लोकांचा सुखाचा पाया, त्याचे असे बुरे हाल. त्यास वेळच्या वेळी पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळत नसून ज्याचे उरावर सरकारी पट्टी देण्याची कटार लोंबत आहे, ज्याच्या हालास साहेब लोकांचा शिकारी कुत्रासुद्धा हुंगून पाहिना, याला म्हणावे तरी काय? हजारो वर्षापासून आम्हाला विद्या शिकवण्याची जी बंदी करण्यात आलेली आहे, तोच या अनिवार्य दुःखाचा पाया आहे. इंग्रज काल आले, उद्या जातीलही, परंतु भटशाहीने आम्हाला पिढ्यानपिढ्या छळले आहे. त्यांच्या या कर्माचा जाप त्यांना इथेच द्यावा लागेल. अशा वेळी डोळ्यावर कातडे ओढून सत्यापासून दूर जाणे चांगले नाही. आम्ही शूद्रातिशूद्र लोक म्हणजेच माळी, कुणबी, मराठे, धनगर, महार, मांग, चांभार, भिल्ल आणि कोळी, आपले सर्वांचे पूर्वज एकच आहेत. परमन्यायी आणि प्रतापी बळीराजाच्या राज्यात आम्ही सुखाने नांदत होतो. आर्यभट वामनाने बळीराजाला पाताळात घातले आणि आमच्यावर जन्मजन्मांतरीची गुलामगिरी लादली. हे कार्तिक महिन्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी घडले. म्हणूनच आमच्या शेतकरी भगिनी आजही दिवाळीच्या दिवशी इडापिडा जावो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करीत असतात. अतिशूद्र बांधवांना आपल्या भावासारखं वागवा. त्यांना समानतेने आणि माणुसकीने वागवल्यानेच आपल्या समाजाचे आणि देशाचे भले होणार आहे. बंधूनो, आता माझे काम झाले आहे. माझे काम आता भाऊ कोंडाजी, बाळाजी कुसाजी यांनी उचलले आहे. माझा भार त्यांनी पुष्कळ हलका केलाय. आम्ही सत्यशोधक समाजाची जी इमारत उभी केली आहे, तिच्यावर कळस चढवण्याचे श्रेय त्यांनाच मिळेल अशी मी आशा करतो. आपण सर्वांनी मिळून त्यांच्या नेतृत्वाखाली एक होऊन दुष्ट सावकारांवर आणि आम्हाला छळणाऱ्या ब्राह्मणांवर सामाजिक बहिष्कार घातला पाहिजे. त्याशिवाय ते शुद्धीवर येणार नाहीत. आता आपल्या गावी परत गेल्यावर अशा ब्राह्मणांवर पूर्ण बहिष्कार टाका. ते तुम्हाला नीच मानतात तोपर्यंत त्यांना आपल्या विहिरीवर अथवा आपल्या कुठल्याही सार्वजनिक कार्यात येऊ देऊ नका. त्यांच्या हातून आपले धार्मिक विधी करून घेऊ नका. सावकारांच्या जमिनी पूर्णपणे पडीक ठेवा. त्यांना परीट, न्हावी, मजूर, भाजीपाला, दूध काही मिळू देऊ नका. सरकारी धोरण, वृत्तपत्रांचा कांगावाखोरपणा, सावकारांचा पाजीपणा, ब्राह्मणी लुबाडणूक इत्यादी अनेक मुद्दे तात्यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले. तापत्या उन्हात लोक सभा ऐकत होते. तात्यांचा प्रत्येक शब्द मनात साठवला जात होता. मनामनात बंडाच्या मशाली पेटल्या होत्या. प्रत्येकानं आपल्या गावात बहिष्काराचं शस्त्र उपसण्याचा निर्धार केला होता. दुपारी सुरू झालेली सभा तिसऱ्या प्रहरी संपली. लोक गावोगाव परतले. भाऊ कोंडाजी, बाळाजी कुसाजी यांच्यासह तात्याही ओतूरला परतले. लहान मोठ्या सभा सुरूच होत्या. शेतकऱ्यांच्या दोषांवरही तात्या तेवढीच कडक टीका करत होते. एके दिवशी भाऊ पाटील म्हणाले, तात्यासाहेब, आपला शेतकरीही स्वतःच्या दुर्दशेला कारणीभूत आहे. तुम्ही त्याला काटकसरीनं संसार करायला सांगता, पण 4-4 बायका करणारे काही महाखट लोक कुठली काटकसर करणार? त्यावर हसून तात्या म्हणाले, आमच्या मते अशा लोकांनी आणखी एक बायको करावी. म्हणजे ती मेल्यावर 4 स्त्रिया खांदा देतील आणि 5वी स्त्री मड्यापुढचं गाडगं धरील. सभेतही ते हा मुद्दा मांडत. त्यावेळी अशा लोकांना खाली पाहणं भाग पडे. सोबतच लग्नविधीचा धडाका सुरू होता. तात्यांच्या हातून अनेक सत्यशोधक तरुणांची लग्न लावण्यात आली. याच गडबडीत बाळाजी पाटलांनीही आपल्या दोन्ही मुलींची लग्न काढली. ती लग्न आटोपून तात्या पुण्याला परतले. भाग 82.
ओतूर जुन्नरच्या पंचक्रोशीत वणवा पेटला. गावोगाव कुळांनी जमीनदार सावकारांच्या जमिनी ओस पाडल्या. ब्राह्मण सावकारांच्या घरांवर बहिष्कार पडले. त्यांनी लोकांना धमकावून पाहिलं, चुचकारून पाहिलं. फक्त शेतसाऱ्यावर जमिनी लागवडीसाठी द्यायची तयारी दाखवली, परंतु बहिष्कार उठला नाही. कर्जाचे डोलारे उतरल्याशिवाय लोक बोलायला तयार नव्हते. क्रियेला प्रतिक्रिया उमटू लागली. त्यांनीही शेतकऱ्यांचा छळ सुरू केला. कित्येक शेतकऱ्यांवर कर्जापोटी दावे दाखल झाले. ब्राह्मण पंतोजींनी शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवायचं नाही असं धोरण सुरू केलं. त्यावर तात्यांनी भाऊ कोंडाजी पाटलांसह शाळा खात्याच्या डायरेक्टरला भेटून प्रत्येक शाळेवर ब्राह्मणेतर पंतोजी नेमण्याची विनंती केली. भाऊ पाटलांनी ओतूर गावात शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. चळवळीचा जोर वाढत होता. चळवळ पसरत चालली होती. सत्यशोधक चळवळ आता कोकणातही पसरली. ठाणे जिल्ह्यातले महादेव कोळी लोक चळवळीला येऊन मिळाले. त्यांनी समाजाच्या पद्धतीनं लग्न लावायला सुरुवात केली. परंतु मंगलाष्टकं म्हणायला शिकलेला माणूस मिळायची मारामार पडे. तेव्हा फक्त हर हर महादेव म्हणून लग्न लावली जाऊ लागली. हे सारं सहन न होऊन ओतूर जुन्नरच्या ब्राह्मणांनी नवाच बखेडा उपस्थित केला. ओतूरच्या ब्राह्मणांना पुढं करून त्यांनी बाळाजी कुसाजी पाटलांवर फिर्याद दाखल केली. सत्यशोधक समाजानं आमच्या जन्मसिद्ध हक्कांवर वरवंटा फिरवला असल्याचा त्यांनी दावा केला. बाळाजी पाटील तात्यांचा सल्ला घेण्यासाठी पुण्याला आले. तात्यांनी गंगाराम भाऊंचा वकिली सल्ला मागितला, परंतु त्यांच्याकडून नकार मिळाला. तात्यांनी लागलीच लिंगू वकिलांना गाठलं. आता पाय मागं घेऊन चालणार नव्हतं. हा दावा जिंकायलाच पाहिजे होता. ब्राह्मण आयतेच कचाट्यात सापडले होते. या दाव्याचा निर्णय समाजाच्या बाजूने लागला तर ब्राह्मण पुरोहितांचे दक्षिणा उपटण्याचे हक्क कायद्यानंच नष्ट झाले असते. परंतु दावा जिंकणं इतकं सोपं नव्हतं, कारण न्यायासनावर बसलेले लोक ब्राह्मण होते. सदाशिव हरी माधवे खटल्यात खुद्द न्यायमूर्ती रावसाहेब रानडे यांनी दिलेला निवाडा ताजाच होता. सदाशिव हरी माधवे यांनी ग्रामपुरोहिताला न बोलावता घरातले धर्मविधी केले. त्यावेळी ग्रामपुरोहित दीनानाथ आबाजी यांनी त्यांच्या विरुद्ध नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. दाव्याचा निवाडा पुरोहितांच्या बाजूने देताना रावसाहेबांनी म्हटलं होतं, यजमानाची इच्छा असो वा नसो, त्याच्या घरी संस्कार करण्याचा ब्राह्मण पुरोहिताला हक्क आहे, तसाच त्याला दक्षिणा घेण्याचाही हक्क आहे. गंगाराम भाऊंनी नाकारलेल्या वकिली सल्ल्याची कारणं इथं होती. त्यांचे आणि रावसाहेबांचे स्नेहसंबंध लक्षात घेता त्यांच्याकडचा नकार अनपेक्षित नव्हता. रावसाहेब रानडे यांच्यासारखे सुधारणावादी न्यायाधीश आणि गंगाराम भाऊंसारखे ब्राह्मणेतर वकील यांची ही अवस्था होती, तिथं इतरांकडून कोणती अपेक्षा करता येणार होती? परंतु तात्या लढत होते, लढत राहणार होते. एकमेकांना कोंडीत पकडायचे प्रयत्न सुरूच होते. जुन्नर भागातला संघर्ष आणखी उग्र झाला. भाऊ कोंडाजी पाटलांनी सरकारकडे निवेदन पाठवून सावकार आणि जमीनदारांपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं म्हणून मागणी केली. सरकारी खात्यातल्या ब्राह्मण कामगारांविरुद्ध तक्रारी गुदरल्या. सुमारे 1 वर्ष तसंच गेलं. शेवटी सावकारांनाच शरण यावं लागलं. सरकारी अधिकारी आणि आंदोलनाचे नेते यांच्या समवेत बैठकी होऊन तडजोडी झाल्या आणि शेतीवरील बहिष्कार उठला. शेतकऱ्यांचं हितरक्षण करण्यासाठी डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट अपुरा ठरला. सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने नादारी निर्बंधाचा कायदा आणला. सावकारी पिळवणूक थांबवणारा हा कायदा शेतकऱ्यांना जीवनदान ठरणार होता. परंतु हे पाहून ब्राह्मणी वृत्तपत्रांनी पुन्हा सावकारांच्या बाजूनं गळे काढायला सुरुवात केली. सावकारांना निर्दोष सोडून ते सर्व अनर्थाचं खापर शेतकऱ्यांच्या दारिद्र्यावर आणि सरकारच्या सारावसुली पद्धतीवर फोडू लागले. स्वतःला प्रागतिक म्हणून घेणाऱ्या इंदू प्रकाशनं लिहिलं, शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेला सावकारांची अतृप्त तृष्णा नि लबाडी हीच केवळ कारणीभूत आहे असं नाही. आम्ही मान्य करतो की शेतकरी हे सावकारांनी इतकेच दोषास पात्र आहेत. आम्ही अनेकदा असे मत दिले आहे की शेतकऱ्यांचे दारिद्र्य हे अनेक गुंतागुंतींच्या कारणाचा परिपाक आहे. सर्व दोषाचे खापर सावकारांच्या माथी फोडणे ही प्रथाच पडून गेली आहे. भोळ्या शेतकऱ्यांना सावकारासारख्या लांडग्यांच्या कचाट्यातून सोडवण्याच्या उद्दिष्टानेच नामदार होपल यांनी रिलीफ ॲक्ट संमत करून घेतला आहे. इंदू प्रकाशनं पुढं म्हटलं होतं, हार्ट डेव्हिस यांनी नादारी निर्बंध करण्यासाठी जो ठराव आणला आहे
त्यामुळे सावकारांचा समूळ सत्यानाश होईल आणि शेतकऱ्यांना आपल्या प्रामाणिक वचनातून मोकळे होण्याचे ते एक प्रकारचे प्रोत्साहनच आहे. ज्यांनी नादारी निर्बंधाचा वापर मुंबईत पाहिला आहे त्यांना या कायद्याखाली अफरातफर आणि लबाडी यांचीच पोळी पिकेल आणि लोक आपल्या पैशास कसे नागवले जातील हे सांगावयास नको. शेतकरी सावकाराविना राहू शकणार नाही असे आढळून आले आहे आणि नियोजित कायदा त्यापैकी एकाचेही हित न करिता त्यांच्यामधील ऐक्यभाव मात्र संपुष्टात आणील किंवा डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्टने जे ऐक्य ग्रामीण शेतकरी आणि ग्रामीण सावकार यांच्यामध्ये होते ते नष्ट होईल आणि त्यामुळे ग्रामीण भागातील समाज अगदी अस्थिर होईल. असा कुठला निर्णय लादणं म्हणजे इंदुप्रकाशच्या मते सावकार आणि शेतकरी यांच्यातल्या खाजगी करारात ढवळाढवळ करणारं ठरणार होतं. आपल्या प्रामाणिक करारांचा भंग केल्यानं शेतकऱ्यांचं दारिद्र्य आणखी वाढणार होतं. त्यांना दारिद्र्यातून काढायचं असेल तर त्यांच्या मनावर स्वावलंबन आणि प्रामाणिक कष्ट या गुणांचं महत्त्व बिंबवलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं. कर्जफेडीची मुदत वाढवणं, व्याजाचा दर कमी करणं अशा काही सवलतीही सुचवल्या होत्या. वस्तुतः ही पोटदुखी जुनीच होती. रिलीफ ॲक्टसुद्धा त्यांना नकोच होता, परंतु तेव्हाही शेतकऱ्यांच्या उठावामुळेच गप्प बसावं लागलं होतं. नादारी निर्बंधानं सावकारांचे हातपाय पुरते जखडले जाणार होते आणि आता अशा नक्राश्रूंनी भुलायला शेतकरी इतका भोळा राहिला नव्हता. उलट या निमित्तानं ब्राह्मणांचे खायचे दात पुन्हा एकदा बाहेर आले होते. सावकारशाही विरुद्धचा संघर्ष आटोक्यात आला असला तरी पुरोहितशाही विरुद्धचा संघर्ष तेवढ्याच जोमानं पुढं सुरू राहणार होता. त्याचाच एक भाग म्हणून तात्यांनी बडोद्याचा दौरा आखला. निघण्यापूर्वी तात्यांना बरीच कामं हातावेगळी करावी लागली. त्यातलं एक काम फार महत्त्वाचं होतं. हिंदुस्थान सरकारकडून एक पत्र आलं होतं. इंडियन स्पेक्टेटरचे संपादक बेहरामजी मलबारी यांनी बालविवाह आणि सक्तीचे वैधव्य याविरुद्ध कायदा करावा म्हणून सरकारकडं अर्ज केला होता. त्या संदर्भात त्यांनी लिहिलेल्या अर्जावर सरकारनं अनेक नामवंतांची मतं मागवली होती. सनातनी वृत्तपत्रांनी आणि धर्ममार्तंडांनी सरकारनं आमच्या धर्मात हस्तक्षेप करू नये हा नेहमीचा ढोल पिटायला सुरुवात केली होती. त्यांना न जुमानता बेहरामजींनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते. त्यांच्यासारख्या एका पारशी माणसानं या प्रश्नात हात घालावा याचा सनातनांना मोठाच संताप येत असे. त्यांची निंदा नालस्ती करणं हा त्यांचा आणखी एक उद्योग होऊन बसला होता. खरं म्हणजे या अमानुष रूढी बंद झाल्या पाहिजेत याविषयी कुठलाच वाद उपस्थित व्हायचं कारण नव्हतं. परंतु शास्त्रार्थ काढत बसलेल्या धर्मपंडितांना चिमुरड्या मुलींची दुःख दिसत नव्हती. तरुण विधवांचे आक्रोश ऐकू येत नव्हते. शेवटी कायद्याचा बडगा दाखविल्याशिवाय ही नाठाळ गुरं वठणीवर येणार नव्हती. दोन्ही टिपणांवर स्वतंत्रपणे लिहिताना बेहरामजींचे आभार मानून तात्यांनी प्रथम बालविवाहामुळे होणाऱ्या भीषण अनर्थाचं वर्णन केलं. अशा मुलींना अमेरिकेतील गुलामांपेक्षाही किती भीषण आयुष्य जगावं लागतं हे सांगून 19 वर्षाखालील मुलास आणि 11 वर्षाखालील मुलीस लग्नाची परवानगी देऊ नये अशी सूचना केली. जे लोक कायदा जुमानणार नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करावा आणि ती रक्कम गरिबांच्या शिक्षणासाठी खर्च करावी. परंतु ते शिक्षण मुलांमध्ये धर्माविषयी चुकीच्या कल्पना निर्माण करणाऱ्या ब्राह्मण शिक्षकांद्वारे देण्यात येऊ नये हेही स्पष्ट केले. विधवांच्या दुःस्थितीविषयी लिहिताना तात्यांचं मन दुःखानं भरून आलं. सदाशिवरावांच्या वाड्यात काम करणाऱ्या विधवा काशीबाईच्या हातून झालेली ती बालहत्या, तिला झालेली काळ्या पाण्याची शिक्षा, त्यातून सुरू झालेलं बालहत्या प्रतिबंधक गृह, अनेक घटनांची मालिका तात्यांच्या डोळ्यापुढून सरकत गेली. आजही विधवांच्या स्थितीत म्हणावा तसा फरक पडलेला नाही. बालहत्यांचं प्रमाण काहीसं कमी झालेलं असलं तरी त्यांची फसवणूक थांबली नाही. माणुसकीची वागणूक मिळत नाही. कुलीन घराण्यातल्या अशा कित्येक सुंदर आणि निराधार विधवा वेश्याव्यवसायाला बळी पडल्या आहेत. अनेक स्त्रिया केशवपनाच्या भीतीनं घरातून पळून जाऊन कसबिणी झाल्या आहेत. कटू असलं तरी ते सत्य आहे. या सर्व अनर्थाला सक्तीच्या वैधव्याची क्रूर प्रथा कारणीभूत आहे. सरकारला कायदा करायला भाग पाडायचं असेल तर ही सगळी वस्तुस्थिती लिहायलाच पाहिजे होती. हृदयात साठलेला लावा उफाळत वर आला. झरझर इंग्रजी शब्द कागदावर उतरू लागले. सक्तीचं वैधव्य ही व्यभिचाराला निमंत्रण देणारी एक महाभयंकर रूढी आहे. तरुण ब्राह्मण विधवा त्या रूढीच्या जीवघेण्या वणव्यात होरपळून निघत आहेत.
रुचीपालट म्हणून वेशांच्या नादी लागून गुप्त रोगांना बळी पडलेले, परिणामी अपत्य संभवाची क्षमता घालून बसलेले अनेक ब्राह्मण घरात बायकांना छळतात, त्यांच्यावर संशय घेतात आणि आपण स्वतः मात्र देवभक्त आणि धर्मनिष्ठ म्हणून मिरवतात. ते मेले तरी त्या स्त्रीची सुटका होत नाही. दागिन्यांचा त्याग करून, केशवपन करून तिला आयुष्यभर वैधव्य भोगावं लागतं. एखाद्या शूद्र जनावराचं जिणं तिच्या वाट्याला येतं. रुचीपालट म्हणून सर्रास एकापेक्षा अधिक बायका करणारे ब्राह्मण आपल्या बहिणीनं मात्र विधवेचं जीवन जगायला भाग पाडतात. अशा पक्षपाती अन्याय्य वागणुकीमुळे असहाय झालेल्या त्या स्त्रिया वाममार्गाला लागतात आणि त्यातूनच काळजाचा थरकाप उडवणारे अनर्थ ओढवतात. या सर्व गोष्टींचं वर्णन करून तात्यांनी काशीबाईच्या हातून झालेल्या बालहत्येची आणि त्यातून सुरू झालेल्या बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची कथा सांगितली. ही निर्दय प्रथा कायद्यानंच बंद पाडायला पाहिजे होती. त्या दुर्दैवी स्त्रियांचं केशवपन करणाऱ्या न्हाव्यांनाही त्या क्रूर कृत्यापासून परावृत्त करणं आवश्यक होतं. टिपणाचा शेवट करताना तात्यांनी त्याही मुद्द्याला स्पर्श केला आणि शेवटी ते म्हणाले, हिंदूंचे धर्मग्रंथ किती पक्षपाती आहेत याचा हा पुरावा आहे. ते विधवांना पुनर्विवाहास मनाई करतात, तर विधुरांना पुनर्विवाहापासून का अडवत नाहीत? ते ग्रंथ स्वार्थी आणि दुष्ट पुरुषांनी रचलेले असून त्यातून स्त्रियांवर अन्याय करणारे मुद्दे त्यांनी हेतुतःच घालवून ठेवले आहेत, यात शंकाच नाही. सरकारी पातळीवर स्त्रियांच्या हितरक्षणासाठी असे प्रयत्न सुरू असताना पुणे वैभवसारख्या गुलाबी वर्तमानपत्राचे संपादक पंडिता रमाबाईंसारख्या विद्वान स्त्रियांची बदनामी करून आनंद लुटत होते आणि बाजू अंगावर उलटताच नाक घासत माफी मागत होते. तात्यांनी दोन्ही टिपणं नव्याने लिहून पोस्टानं पाठवून दिली आणि सोबतीसाठी सहादुबुवांना बरोबर घेऊन बडोदा संस्थानाकडे प्रस्थान केलं.